शेवटचे जे 1.5 ते 2 महिन्याचा एकदम क्रुशियल टाइम पिरियड असतो. ओके. तिथेच काय होतं, खूप जण गिव्हअप करतात, खूप जण ग्रिप घेतात. मग तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला गिव्हअप करायचंय की ग्रिप करायचंय. त्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या. आणि या 1.5 आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यांनी ग्रिप घेतली त्याचा खूप जास्तीत जास्त फायदा त्यांना होतो. आता समजा मी जे शेवटचा 1.5 महिना किंवा 30-35 किंवा 40 दिवसाचा जो काही टाइम पिरियड होतो, यामध्ये मी डिस्कशन थोडंसं बंद केलं होतं. म्हणजे फक्त स्वतःच अभ्यास करायचा. मग यामध्ये मी मग तेव्हा रिडिंग मध्ये अभ्यास नाही करायचा, फक्त रूमवरच अभ्यास करायचो. मग 12 ते 14 तासाचा अभ्यास करायचो शेवटचे 1.5 ते 2 महिना. मग यामध्ये कसं कोणत्या पोर्शनला किती वेळ देणं हे महत्वाचं आहे. मग यामध्ये सकाळी उठल्या मी जवळपास 4 ते 5 तास द्यायचो MRI ला. समजा 6 ला बसलो किंवा 7 ला बसलो तर पुढचे 5 तास काय करायचं की MRI करायचं. मग MRI म्हणजे ते मिक्स नोट्स, रॅन्डम नोट्स आणि या गोष्टी हे करायचं. मग हे 4 ते 5 तासच त्याला वेळ द्यायचा. मग त्यामध्ये पण टाइमचं डिवायडेशन केलं होतं. जसं की त्यामध्ये जास्तीत जास्त महत्वाचं होतं इम्पॉर्टंट नोट्स. मग इम्पॉर्टंट नोट्सला 2 तास द्यायच्या. त्यानंतर होतं रॅन्डम नोट्सला जवळपास 1.5 तास द्यायचं. आणि त्यानंतर होतं मिक्स नोट्सला अर्धा तास द्यायचं. म्हणजे हे झालं MRI साठीचा 6 तासाचा वेळ, 4 ते 5 तासाचा वेळ हे झालं MRI. त्यानंतर पुढे होतं संहिता पोर्शन साठी द्यायचं मी जवळपास 5 ते 6 तास. 5 ते 6 तास द्यायचो संहिता पोर्शन साठी. मग संहिता पोर्शन मध्ये 3 तास द्यायचो चरकला. 3 तास द्यायचो चरकला. त्यानंतर 2 तास द्यायचो सुश्रुतसंहितेला आणि 1 तास द्यायचो वाघबटी. हे असं होतं. त्यानंतर संध्याकाळचं हे 6 तासाचा वेळ झाला. समजा मग संध्याकाळनंतर 6 ते 8 जो काही वेळ असेल त्यामध्ये अर्धा तास रस, अर्धा तास द्रव्य, अर्धा तास काश्यप, मायनर सब्जेक्ट्स वगैरे. पण सहसा मी शेवटी काय केलं होतं, हे जे काय हे आहे दुसरा लो वेटेज जो काही सिलेबस आहे तो मी ड्रॉपच केला होता. जास्त सहसा करत नव्हतं. फक्त हाय वेटेज जो पोर्शन होता, हाय वेटेज पोर्शन जास्त केला मी शेवटी. मग यामध्ये संध्याकाळी मग परत काय करायचं की मायनर सब्जेक्ट जे काय समजा मायनर संहिता वगैरे असतील त्या करायच्या. मग 11ला झोपी जायचं. आणि त्यामध्ये पण 11 झोपी जायचं म्हणजे असं शेड्यूल होता पूर्ण. 11ला झोपी जायचं आणि 11 ते 7 जवळपास 8 तास डेली झोप जायची. म्हणजे संध्याकाळचे 8 तास आणि दुपारी अर्धा किंवा 1 तास रिफ्रेशमेंट खूप गरजेचं आहे. कारण हा जो काय सिलेबस आहे तो सॅच्युरेशन निर्माण करणार. त्याच्यामुळे झोप वगैरे व्यवस्थित पाहिजे. आणि समजा जो काय 15 दिवसाचा टाइम पिरियड आहे त्यामध्ये पण असं नाही की तुम्ही कंटिन्युअस 15 दिवस अभ्यास करायचा, असं नाही करायचं. 15 दिवस अभ्यास केला किंवा 10 दिवस अभ्यास करायचा, 24 तासाचा तुम्ही गॅप घ्या. पूर्ण 1 दिवस तुम्ही स्वतःला फ्री करा. कारण हे जर तुम्ही रिलॅक्सेशन स्वतः दिलं नाही तर तुम्ही काय होतं की सॅच्युरेशन वाढत जातं. मग स्वतःला थोडंसं गॅप देत अभ्यास करायचा, 1 दिवस फ्री घ्यायचं, मूवीला घ्यायचं वगैरे अशा गोष्टी करायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन खूप वाईट आहे म्हणायचं. अवॉइड करायचं टेन्शन जास्तीत जास्त. आता टेन्शन येतच ही गोष्ट आहे, पण जास्तीत जास्त टेन्शन अवॉइड करायचा प्रयत्न करायचा. आता होतं काय, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं टेन्शन करतो, म्हणजे समजा आता टेन्शन घेतो, समजा मी संहिता वाचतोय पण संहिता वाचता मला टेन्शन आलं की नाही माझं MRI बाकी. मग आपलं माइंड एंगेज होतं. म्हणजे काय आपलं समजा मी संहिता वाचताना माझं 75% कॉन्सन्ट्रेशन आहे. 100% तर नसतंच कोणाचं, पण 75% कॉन्सन्ट्रेशन आहे. मग त्यामध्ये पण जर मी अजून MRI दुसऱ्या गोष्टीचा विचार करत असेल, टेन्शन घेत असेल की ह्याचं कसं होणार, हा क्वेश्चन कसा होणार, तर मग मी अजून 25% काय करतोय की माझं अजून 25% कॉन्सन्ट्रेशन लूज झालं, कमी झालं. त्यानंतर जे तुम्ही वाचताय तुम्ही 50%, मग त्या 50% मध्ये पण 25% जाणार. मग टेन्शन त्या गोष्टीसाठी तुम्ही अवॉइड करायचं. मग मेंटल स्टेबिलिटी ठेवणं खूप गरजेचं आहे. थोडंसं योगा, मेडिटेशन, थोडंसं प्राणायाम वगैरे करायचं, ओंकार वगैरे केल्याने होऊन जाईल.